500 रुपयांच्या नोटा दिल्या म्हणून रुग्णालयानं बाळावर उपचार करायला नकार दिला। त्यामुळे अवघ्या 3 दिवसांच्या बाळाचा उपचारांअभावीच मृत्यू झाल्याची घटना मुंबईतल्या गोवंडीमध्ये घडली आहे। गोवंडीमधल्या शिवाजीनगर भागातल्या जगदीश शर्मा यांची पत्नी रंजना शर्मा यांनी बुधवारी 9 नोव्हेंबरला एका बाळाला जन्म दिला। मात्र त्या बाळाची प्रकृती बिघडल्यानं शुक्रवारी त्याच भागातल्या जीवन ज्योत या खासगी रुग्णालयामध्ये त्या बाळाला नेण्यात आलं। त्याच्यावरती उपचारासाठी 6000 रुपयांची मागणी रुग्णालयानं शर्मा यांच्याकडे केली। मात्र शर्मा यांनी जुन्या 500 रुपयांच्या काही नोटा रुग्णालयाला दिल्यानं त्यांनी बाळावर उपचार करायला नकार दिला। त्यामुळे अखेर शर्मा यांनी बाळाला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेलं। मात्र तिथे जाण्यापूर्वीच बाळानं या जगाचा निरोप घेतला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करतायत। 6000 रुपये मैंने उनको दिया, 3500 छुट्टा था और बाकी 500 का नोट था। वहाँ पे लेके गया तो बोलते नहीं मेरे को पूरा छुट्टा चाहिए। हम लोग को ये भी बोला कि आप मरीज़ को एडमिट करो, मैं ला के देता हूँ घंटे के अंदर पूरा पैसा। तो उन्होंने नहीं, फाइल फेंक दिया, वहाँ से चले गए चेंबूर में लेके गए। तो वहाँ पे भी छुट्टा मेरे पास नहीं था, वही 500 का ही नोट था, उसके वजह से थोड़ा बहुत फंसा 500 का नोट। फिर उन्होंने देखा, उसके बाद बोलता राजावाड़ी लेके जाओ। रास्ते में हम लोग लेके गए, वहाँ पे इस बार हॉस्पिटलने त्यांना 6000 रुपये भरण्यास सांगितले असं त्यांचं म्हणणं आहे। ज्याच्यामध्ये 3500 रुपये जे होते ते 100च्या नोटा होत्या आणि उर्वरित जे 2500 रुपये होते त्या 500च्या नोटा त्यांनी हॉस्पिटलमध्ये देऊ केल्यानंतर त्या स्वीकारल्या नाहीत आणि त्यानंतर बाळाची आणि आईची ट्रीटमेंट हॉस्पिटलने केलेली नाही। त्यांनी शेवटी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला त्यांना रेफर केलं, परंतु गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी संबंधित नवजात अर्भकाचा मृत्यू झालेला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।